नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमुक्ती योजनेची के.वाय.सी करतेवेळेस तुम्हाला फार्मर आय.डीचा एरर येत आहे का? यामुळे तुमची के.वाय.सी अजून झालेली नाही, तर हे शेतकऱ्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. अशीच माहिती पुन्हा तुम्हाला मिळत जातील. तर मित्रांनो, बरेचसे शेतकरी हे कर्जमाफी योजनेची के.वाय.सी करायला जेव्हा जातात सी.एस.सी सेंटरवरती, तर त्यांची के.वाय.सी तिथे पूर्ण होत नाही. तर के.वाय.सी करते वेळेस फार्मर आय.डी इश्यू हा एरर येत आहे. तर याचे कारणे व यावरील उपाय आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये बरेच शेतकऱ्यांनी फार्मर आय.डी हा काढलेला देखील आहे, परंतु असा एरर येत आहे. यासाठी सहकार विभागाने एक हेल्पलाईन नंबर देखील दिलेला आहे, तो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व एक मेल देखील दिलेला आहे, तो देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. सविस्तर माहिती आपण पाहूया. एरर येण्याची काही प्रमुख कारणे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये बघा, फार्मर आय.डी तयार आहे पण व्हेरीफाय नाही. फार्मर आय.डी तयार झाला असला तरी त्याची अंतिम पडताळणी पूर्ण झालेली नसेल, तर हे एक प्रमुख कारण आहे. त्यानंतर फार्मर आय.डी कर्जमुक्ती पोर्टलशी सिंक झालेला नाही. फार्मर रजिस्ट्रीमधील माहिती कर्जमुक्ती पोर्टलला अद्ययावत होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. हा एक बाब आपल्या लक्षात आली पाहिजे. त्यानंतर आधार माहितीवरील तफावत, जन्मतारीख जसे असेल किंवा लिंग, इतर व आधारवरील माहिती, नाव रजिस्ट्रीमधील माहितीशी जुळत नसल्यास के.वाय.सी अयशस्वी होऊ शकते. त्यानंतर 7/12 आणि फार्म रजिस्ट्रीमध्ये लिंक अपूर्ण, जमिनीची माहिती ॲग्रीस्टॅकमध्ये पूर्णपणे जोडलेली नसलेली ही एक माहिती असल्यास एरर येऊ शकतो. त्यानंतर बँकेची माहिती जुळत नसल्यास कर्ज खाते आणि बँकेतील कर सेविंग खाते हे जुळत नसले तर ही एक माहिती एरर येऊ शकतो. त्यानंतर काही डुप्लिकेट फार्मर आय.डी किंवा पेंडिंग नोंदणी असल्यास ही के.वाय.सी करण्यास आपला एरर येऊ शकतो. त्यानंतर सर्व्हरमध्ये काही तांत्रिक अडचण असल्यास ही वेबसाईट तात्पुरत्या त्रुटी असल्यामुळे एरर येऊ शकतो. आता हे सर्व एरर येत असेल तर आपण काय करावे, तर फार्मर आय.डीचे आपण सर्वप्रथम स्टेटस चेक करायचे आहे. त्यानंतर व्हेरीफाय आहे का हे तपासायचे आहे. आधार क्रमांक आणि वैयक्तिक माहिती बरोबर आहे का हे पडताळून तुम्ही पाहायचे आहे. त्यानंतर 7/12 आणि फार्मर रजिस्ट्रीमधील माहिती जुळत आहे का हे देखील तुम्ही तपासून पाहायचे आहे. संबंधित बँक, कर्ज खाते आणि आधार लिंक आहे का ते खात्री एकदा करून घ्या. त्यानंतर सी.एस.सी केंद्र, कृषी सहाय्यक किंवा संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करून फार्मर रजिस्ट्रीमध्ये पुन्हा सिंक करून घ्यावा. ही अशा काही महत्त्वाच्या सूचना आहेत.